निवडून आलेलं सरकार आणि नियुक्त राज्यपाल यांच्या अधिकारांमधला संघर्ष हा काही नवीन नाहीये. पण जेव्हा एखाद्या कैद्याच्या भवितव्याचा प्रश्न येतो तेव्हा हा मुद्दा जास्तच गंभीर बनतो. आज आपण मद्रास उच्च न्यायालयाच्या एका अशाच महत्त्वाच्या निकालावर बोलणार आहोत, जो या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर मूळ प्रश्न अगदी साधा आहे. जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला क्षमादान देण्याची वेळ येते तेव्हा शेवटचा शब्द कोणाचा असतो? राज्याचे घटनात्मक प्रमुख असणाऱ्या राज्यपालांचा की लोकांनी निवडून दिलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा? आणि याच प्रश्नामुळे एक मोठी घटनात्मक चर्चा सुरू झाली आहे. बरं, तर या मोठ्या प्रश्नाचं उत्तर काय? मद्रास उच्च न्यायालयानं यावर अगदी स्पष्ट भूमिका घेतलीय. कोर्टानं थेट सांगितलंय की राज्यपाल राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेण्यासाठी बांधील आहेत. म्हणजे या बाबतीत ते स्वतःच्या मनानं कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत. पण न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचलं कसं? याचा आधार काय आहे? या सगळ्याचं मूळ आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 मध्ये, जे राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार देतं. तर हे कलम 161 नेमकं काय सांगतं? हे कलम राज्यपालांना काही विशेष अधिकार देतं, जसं की दोषी व्यक्तीला पूर्णपणे माफ करणं, त्याची शिक्षा थांबवणं किंवा शिक्षेचं स्वरूप बदलणं. पण खरा पेच इथेच आहे. हे अधिकार ते स्वतंत्रपणे वापरू शकतात का? चला, हे अधिकार जरा सोप्या भाषेत समजून घेऊ. क्षमादान म्हणजे गुन्हेगाराला पूर्णपणे दोषमुक्त करणं. स्थगिती म्हणजे शिक्षेच्या अंमलबजावणीला तात्पुरतं थांबवणं. सूट आणि शिक्षा सौम्य करणे याचा अर्थ शिक्षेची तीव्रता कमी करणं. आणि शिक्षा बदलणे म्हणजे एखादी कठोर शिक्षेऐवजी थोडी सौम्य शिक्षा देणं. आता असा प्रश्न पडतो की जर घटनेत हे कलम आधीपासूनच आहे तर न्यायालयाला पुन्हा यावर निकाल द्यायची गरज का पडली? याचं कारण इंटरेस्टिंग आहे. कारण याच मुद्द्यावर खुद्द न्यायालयातच वेगवेगळी मतं होती. या प्रकरणाचा प्रवास पाहिला तर 1980 मध्येच सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या भूमिकेबद्दल स्पष्टता आणली होती. पण गंमत अशी झाली की 2024च्या सुरुवातीला मद्रास उच्च न्यायालयाच्याच 2 वेगवेगळ्या बेंचेसनी यावर परस्पर विरोधी निकाल दिले. त्यामुळे एक मोठा कायदेशीर गोंधळ निर्माण झाला. आणि म्हणूनच हा संभ्रम दूर करण्यासाठी एका मोठ्या म्हणजे पूर्ण खंडपीठाला हे प्रकरण हातात घ्यावं लागलं. हा निकाल फक्त एका कायदेशीर वादावरचा पडदा टाकत नाही, तर तो आपल्या संसदीय लोकशाहीच्या एका अगदी मूळ तत्वाचं रक्षण करतो. कसं? चला पाहूया. न्यायालयाचे शब्द अगदी थेट आणि स्पष्ट आहेत. त्यांनी म्हटलंय की राज्यपालांना या विषयात स्वतःचं मत मांडण्याचा किंवा मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या विरोधात जाण्याचा कोणताही स्वतंत्र अधिकार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांचे हात मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने बांधलेले आहेत. आणि हो, हे तत्व फक्त राज्यांपुरतं मर्यादित नाहीये. जे कलम 161 अंतर्गत राज्यपालांना लागू होतं तेच तत्व केंद्रात कलम 72 अंतर्गत राष्ट्रपतींनाही लागू होतं. म्हणजेच दोन्ही ठिकाणी घटनात्मक प्रमुख हे आपल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच क्षमादानाचा अधिकार वापरतात. त्यांना कोणताही वैयक्तिक अधिकार नसतो. तर ह्या संपूर्ण चर्चेचा नेमका अर्थ काय? आपल्या लोकशाहीसाठी या निकालाचं महत्त्व काय आहे? याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे आहे की हा निकाल संसदीय लोकशाहीच्या एका पायाभूत तत्वाला पुन्हा एकदा अधोरेखित करतो. तो म्हणजे खरा कार्यकारी अधिकार हा लोकांच्या मताने निवडून आलेल्या सरकारकडे म्हणजेच मंत्रिमंडळाकडे असतो, केवळ नियुक्त केलेल्या घटनात्मक प्रमुखाकडे नाही. राज्यपाल किंवा राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असले तरी निर्णय घेणारे खरे अधिकार हे लोकांच्या सरकारकडेच असतात. आणि हे आपल्याला एका खूप विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतं की जर राज्यपालांना मंत्रिमंडळाचा सल्ला ऐकावाच लागतो तर मग घटनेने त्यांना हा अधिकार दिलाच का? या अधिकाराचा खरा उद्देश तरी काय? कदाचित हे घटनात्मक संतुलन आणि नियंत्रणाचं एक उत्तम उदाहरण आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा, नाही का?